नमस्कार मित्रांनो, जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। कारण या देशामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये चाललेला भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्थेमध्ये चाललेली मक्तेदारी आणि या देशाच्या आरोग्य व्यवस्थेला आपल्या पायदळी गुलाम बनवून ठेवण्याची मानसिकता असलेल्या IMAच्या विरोधातला हा व्हिडिओ असणार आहे। पण मित्रांनो, हा व्हिडिओ कुठल्याही डॉक्टरच्या विरोधात नसून IMA या संस्थेच्या मानसिकतेच्या विरोधात आहे। नमस्कार, मी डॉक्टर रामेश्वर पाटील। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या देशामध्ये देशविरोधी केलेल्या आतापर्यंतच्या कारवायांबद्दल। भारत हा देश खेड्यांचा देश आहे आणि या खेड्यांच्या देशामध्ये जेव्हा जेव्हा रूरल हेल्थचा विषय येतो, जेव्हा भारत सरकारने ब्रिज कोर्स प्रपोजल ठेवलं, त्याही वेळी या IMA संस्थेने ब्रिज कोर्सला विरोध केला, ज्या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आयुष डॉक्टरांना अजून एम्पावर करण्यात येणार होतं आणि गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या ज्ञानामध्ये अजून भर पडणार होती, परंतु तेही IMAने होऊ दिलं नाही। त्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मेकोलॉजी म्हणजे CCMP हा कोर्स राज्यातल्या खेड्यामध्ये गावामध्ये सगळीकडे आरोग्य व्यवस्था पोहोचवणाऱ्या माझ्या होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी गव्हर्नमेंटने त्यांच्या ज्ञानामध्ये, ॲलोपॅथिक ज्ञानामध्ये ऑथेंटिक भर पडावी, कायदेशीररित्या सुद्धा भर पडावी, यासाठी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मेकोलॉजी काढला। त्या कोर्सलाही हाणून पाडण्याचा प्रयत्न IMAने केला, तरी सुद्धा राज्य सरकार त्यांच्या समोर झुकलं नाही आणि आज देशामध्ये जवळपास 10,000 डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मेकोलॉजी हा कोर्स पूर्ण केलेला आहे। त्यानंतर या डॉक्टरांच्या MMC मध्ये नोंदणीसाठी सुद्धा अनेक दिवस खोडा टाकण्याचा प्रयत्न IMAने केला, तरी सुद्धा सुदैवाने आता ते MMC रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू होत आहे। त्यामुळे IMAच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचलेली आहे। आता हीच IMA जी वेळोवेळी देशाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते, जेव्हा जेव्हा देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये नवीन रिफॉर्म्स आणण्याचा सरकार प्रयत्न करतं, त्यावेळी ही संस्था रस्त्यावर उतरते। NMC नावाचं नॅशनल मेडिकल कमिशन नावाचं बिल भारत सरकारने जेव्हा आणलं, त्याही वेळी ही संस्था देशाच्या विरोधात उतरली। त्यानंतर नीट सारखी परीक्षा, UGच्या ऍडमिशनच्या संदर्भामध्ये स्टँडर्डायझेशन वाढवण्यासाठी नीट नावाची परीक्षा आणण्याचा प्रयत्न केला, त्याही वेळी IMAने विरोध केला। त्यानंतर जेव्हा 3.5 वर्षाचा एक MBBSचा कोर्स प्रपोज करण्यात आला, जेणेकरून गाव खेड्यामध्ये MBBS डॉक्टर पोहोचतील, तर त्याही वेळी यांनी विरोध केला। त्याच्याशिवाय आयुष डॉक्टरांना सरकारने ब्रिज कोर्सच्या माध्यमातून एम्पॉवर करण्याचा प्रयत्न केला, त्याही वेळी यांनी विरोध केला। म्हणजे एकंदरीत काय, तर यांना ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी फक्त खेळ करायचा आहे। कारण गाव खेड्यामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये जिथून शहरापर्यंत पोहोचण्यासाठी तासनतास वेळ लागतो, त्या भागात आरोग्य व्यवस्था देणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य व्यवस्था देऊ द्यायची नाही आणि स्वतःही तिथं काम करायचं नाही, अशी मानसिकता असलेली संघटना म्हणजे IMA संघटना। याशिवाय सगळ्यात मोठं या देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये पसरलेलं विष म्हणजे IMA आणि मल्टीनॅशनल फार्मा कंपन्यांचं नेक्सस। होय मित्रांनो, हा आरोप वेळोवेळी IMAवर झालेला आहे की त्यांचं फार्मा कंपन्यांसोबत जे लागेबांधे आहेत, फार्मा कंपन्यांसोबत जी लेनदेन आहे, त्यामुळे सामान्य रुग्णांची पिळवणूक होते, तरी सुद्धा IMA ते काम सातत्याने करत आहे आणि IMAच्या या काळ्या कामाचा पर्दाफाश सुद्धा आता करणं गरजेचं आहे। प्रचंड पैसा आणि फार्मा कंपन्यांची फंडिंग याच्या जोरावर पॉलिटिकल लॉबिंग आणि मीडियामध्ये आपल्याला वाटेल तशा बातम्या छापून आणण्याच्या ताकदीच्या जोरावर IMA संस्था आयुष डॉक्टरांना किंवा इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना बदनाम करण्याचं काम नेहमी वेळोवेळी करते आणि म्हणून याच IMAच्या ह्या काळ्या कर्तृतींचा पर्दाफाश करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत पाठवावा, जेणेकरून IMAची मानसिकता, IMA आपल्यासोबत करत असलेला छळ सर्व जनसामान्यांना सुद्धा माहीत व्हावा, हीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो। जय हिंद।